आकाश पाटील आणि जगदीश शेळकेची जोडी आपल्याला पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात होईल जिथे मॅचला केली जाते ही सुरुवात आई गावदेवी पिळंजे संघाच्या विपक्षामध्ये जय बजरंग वडवली अशी एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते। खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। पहिला चेंडू हाताळला जाईल। पहिला चेंडूवरती खडे खडे इनसाइड आउटला उडवण्याचा तो प्रयत्न राहिला होता फलंदाज आकाश पाटीलचा आणि तिथे ते कनेक्शन दिसलेले नाहीत। पहिला चेंडू मात्र डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। नीरज माळी आपल्याला बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहोत जय बजरंग वडवली या टीम कडनं। इथे यावेळेस आपण पाहत आहोत एजन गॉन झेडका क्रमांक पहिला 0ला पहिली विकेट फलंदाज बाद। विकेट आपल्याला पाहायला भेटले आहे। सध्या तरी डगआउटला ती शांतताच राहिली आहे कारण 0ला पहिली विकेट आली आहे। खूप चांगली कामगिरी होते यावेळेस आल्याच। ओ काय फटका खेळलाय पिकअप स्ट्रोक होता जसा रडार मध्ये मिळालाय तुटूनच पडलाय फलंदाज रितेश अपार्टमेंट आलाय हा घराघाती बार षटकार। रितेश पाटीलचा पहिला वार आला आणि आता पहा प्रेक्षकांची ती उत्कंठा होती आणि बरोबर ते प्रेक्षक राजही ती अपेक्षा करत होते रितेश कडनं आणि रितेश पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तसा तिथे तो आलेला त्याच्या बॅटमध्ये षटकार पाहायला भेटलाय। चला बॉल दुसरा घेऊन लगेचच मॅच चालू करायचं आहे आणि तो बॉल इतका दूरवर पाठवलाय की तो आता येणं थोडंसं अशक्य वाटतंय। चला बॉल यावेळेस आपण पाहत आहोत प्लॅन मिस पुन्हा एकदा तो डॉट बॉल पाहायला भेटतोय। एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर चांगलं दिलंय। चला मॅच बॉल आलाय तो मॅच बॉल घ्यायचा आहे। धाव फलक 6 अंकावरती। यावेळेस देखील ओव्हर पिच होता। इथे पाहूयात काय घडेल आणि इनफिल्डला भेदून चेंडू मात्र डीप मध्ये आला आणि एका टप्प्यानंतर चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार। आलेला हा चौकार आणि पहा बक्षीस यावेळेस गोलंदाजासाठी इथून येत आहे। सन्माननीय शरदजी गोतारणे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 आणि त्यानंतर विकीजी वारगडे साहेब यांच्याकडनं 500 लगातारचे 3 विकेटसाठी हे रोख रक्कम कॅश प्राइज इथे दिलं जाणार आहे। गोलंदाजासाठी ही नामी संधी असेल आणि राहिला इथे आता या ओव्हरचा मात्र अंतिम चेंडू पाहूयात। सध्या तरी खूप चांगली कामगिरी रितेश पाटील कडनं पाहायला भेटली आहे। ओव्हर पिच होता क्रॉस बॅटरनं मारलाय इनफिल्डला भेटतोय चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। यावेळेस चेंडू सीमा पार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय हा अजून एक चौकार। आपण इथं शुभ सन्मानित करणार आहोत ग्रुप ग्रामपंचायत पिवळी सावरुलीचे माझे उपसरपंच विद्यमान अविनाशी विशेष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आपण सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने। आपण याचे विशेष साहेब आपण या आपला शुभ सन्मान
निलेशजी निमसे यांच्या शुभास आम्ही करीत आहोत. हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अविनाशजी बाळू विषय एक उद्योग क्षेत्रामध्ये पिवळे गावचे उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे हे व्यक्तिमत्व, माझे उपसरपंच म्हणून पदावरती कार्यरत राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेमध्ये केला गेला. धावफलक 14 अंकावरती आपल्याला पाहायला भेटते, जिथे 14ला 1 विकेट अशी परिस्थिती सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमची, जिथे आई गावदेवी पिळंजे संघ बॅटिंग करतायत. रितेश अटॅकिंग मोडमध्ये दिसलाय. आला त्यानं षटकार मारला, त्याच षटकाराने त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला वाटलाय. पाहूया जगदीश आता स्ट्रायकर एंडला. स्लो बॉल होता आणि तिथे आपण पाहत आहोत छोटी गेंद, मानखोटी गेंद आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. जगदीशच्या बॅटमधून आला हा अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. हा दोन्ही एंडना आता दोन्ही बाजूला हा काउंटर अटॅक चढवलाय. त्याचमुळे या मॅच मध्ये असं वाटतंय की मोठं टार्गेट सेट होऊ शकतंय, कारण पहिल्याही ओव्हरला लवकर या ठिकाणी शुभाग म्हणवतोय. नेवरे गावचे जावई, मुसाने गावचे उद्योजक समाजसेवक मोहनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या बाबा चषकाच्या मंचावरती. मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. एकवीस वरती आता धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. खूपच चांगली कामगिरी होत होती आणि सध्या तरी आपण पाहत आहोत एक जी अपॉर्च्युनिटी होती ती सध्या तरी गमावलेली आहे, कारण तो झेल होता आणि अगदी आपण पाहत आहोत झेल भूमीला प्रदान मिळालं ते महत्वाचं जीवदान जगदीश या खेळाडूला. आणि आता धावफलक 21 अंकावरती रोहित सुतार बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. उभा पिच होता, इनसाइड आउटला खेळलाय, झालाय ताकदीचा वापर, बॉल करतोय हवाई सफर. अजून एक रितेश पाटीलच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. होतं कनेक्शन प्रॉपर होतं आणि त्याचमुळे तो ताकदीचा मारा आणि इथे तो षटकार पाहायला भेटलाय. चला प्रेक्षकाहो, तो बॉल मिळाला असेल तर लगेचच आपण मैदानाचा आतमध्ये फेका, अन्यथा दुसरा बॉल घेऊन लगेचच मॅच चालू करायचा आहे. ओके, मॅच बॉल आलाय. चला मॅच बॉल घ्यायचा लगेचच. धावफलक 27 अंकावरती जाऊन पोहोचलोय. 1.3चा खेळ आतापर्यंत फक्त तो समाप्त झालाय आणि दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत चौकार षटकारांची आतिषबाजी राहिलाय. गेलाही मॅच आपण पाहिला, सारमाळ संघानं खूप चांगला तो विजय मिळवला आणि त्याचनंतर आपण पाहत आहोत याही मॅचमध्ये चौकार षटकारांचीच आतिषबाजी राहिली आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं जिथून या आजच्या रजनीची जी सुरुवात राहिली आहे, प्रत्येक मॅचमध्ये धावा चेस होत राहिलेल्या आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये असं वाटतंय पिळंजे संख्येत जास्तीत जास्त पर्यंत पोहोचेल. थोडंसं वेट करून खेळण्याचा प्रयत्न वेट अँड वॉच केलं होतं, परंतु मग त्यानंतर हा भन्नाट वेगाचा बॉल होता त्यामुळे ते टायमिंग करता आलेलं नाहीत. रितेश पाटील थोडासा स्वतःवरतीच नाराज या चेंडूवरती झालाय, कारण तिथे तो लेट कट करण्याचा प्रयत्न होता. मग तो स्क्वेअर कट ही दिसू शकला असता, परंतु तिथे कनेक्शन नव्हतं त्यामुळे आलाय तो डॉट बॉल. हा थोडासा लो व फुलटॉस राहिलाय. व्ही शेपला फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळले गेलेत. हा स्ट्रोक तोपर्यंत तिथे फिल्डर येतोय लॉंग ऑन क्षेत्रामधनं. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळून जाईल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आता पुढे सरसावतंय. धावा झाला 28.
28 वरती धाव फलक. पुन्हा एकदा ती स्ट्राईक रोटेट होते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एक विकेट लवकर गेली जिथे आहे आकाश पाटील सस्त्यामध्ये बाद झाला, परंतु मग त्यानंतर आपण जगदीश आणि रितेश पाटीलला पाहत आहोत. चांगली कामगिरी आता दोन्ही खेळाडू करतायत. इथून जर विकेट घेतल्या गेला नाहीत तर मग टार्गेट खूप मोठं होईल. रोहित सुतारला तो प्रयत्न करावा लागेल अंतिम बॉलवरती. ओव्हर पिच होता, फक्त हवा दिली आहे, वेट दिला आहे आणि तिथे ते डिस्टन्स कमी मिळालंय. लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडलाय आणि इथे मिळते आहे ती जगदीशची विकेट. फलंदाज बाद. सन्माननीय मुसाने गावचे समाजसेवक मोहोजी पाटील साहेब उपस्थित आहेत. या नेवरी गावचे जावई आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मोहनजी पाटील यांना आपण इथं सन्मानित करतो. या गावचे जावई आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करत आहोत. हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. शुभ सन्मानित आपण या ठिकाणी करत आहोत. रोहन माळी आपल्याला आता तिसऱ्या षटकामध्ये पाहायला भेटतोय, जिथे दोन्ही ओव्हरमध्ये आपण जर खेळाचा विचार करायला गेला तर पहिल्याही ओव्हरला 14ला ती एक विकेट होती आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत दुसऱ्याही ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात आणि तिथेही ती एक विकेट आली आहे. त्यानंतर आपण पाहतो 2 ओव्हर नंतर 28 धावा झाल्यात. 28ला 2 विकेट गेल्यात आई गावदेवी पिळंजे संघाच्या. आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल मात्र खूप चांगला राहतोय, जिथे रोहन माळी आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटतोय उर्फ बारक्या. सध्या तरी बॉलिंग मार्कवरती तशी ती कामगिरी इथे आता पहिल्या चेंडूवरती चांगली राहिली आहे. हा स्लोअर वन होता, यावेळेस गॅपमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला राहिलाय आणि त्यानंतर 2 धाव संख्येचा तो कॉल. क्लोज वाटतोय हा डिसिजन. त्यामुळे पण डायरेक्टली इथे तो निर्णय सोपवतात थर्ड पंचांकडे. जाऊयात, रनआउट शेक केला जाईल. डोक्याची घंटा भाजलेली वाटते. जनरेटरची चावी पडलेली आहे, भासलेली आहे, तर जर कोणाला कोणाच्या नजरेमध्ये जर आली तर मग ती मात्र घेऊन लगेचच आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये घेऊन या. महत्त्वाची सूचना आलेली आहे, जनरेटरची चावी हरवलेली आहे, जर कोणाला मिळाली तर ती लगेचच आमच्यापर्यंत सुपूर्द करा. रेड सिग्नल जारी. OUT, बॅट्समन आउट. म्हणून वाटलं होतं की तो धोक्याची घंटा वाजते, कारण ज्या पद्धतीने रितेश धावत होता पहा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. थोडासा तो लेट झाला आणि त्यामुळे तो फायदा घेतला विकेट कीपरनं. खूपच चांगलं हे टेलिकास्ट आपण पाहत आहोत सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आलेली सगळ्यात महत्त्वाची विकेट रितेश पाटील. यावेळेस झटका क्रमांक 3 लागलाय टीमला. रोहित भोईर आता नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल आई गावदेवी पिळसे टीमकडनं, जिथे 29ला 3 विकेट गेल्यात. अजूनही भरपूर खेळ बाकी आहे, जिथे 10 बॉल येणं बाकी आहेत. अशा परिस्थितीमध्ये बारक्याकडनं खूप चांगली कामगिरी होते, कारण 2 ओव्हरला प्रति ओव्हर 14-14च्या सरासरीनं त्या धावा आल्यात. बादशेकडा मागे चालला, विकेट किपरच्या मागे. तिथे बॉल अडवला गेलाय. वेल स्टॉप, बॉल अडवला गेलाय, त्याचमुळे ती सिंगलच दिसते आहे. सिंगलनं समाधानी व्हावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाला टोटल 30 धावा. प्रेक्षकांची आजही खूप तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला भेटते. बाबा चषकाला खूप चांगला पहिलाच रजनीपासून तो प्रतिसाद मिळालाय. अंतिम दिवसापर्यंत हा प्रतिसाद नेहमीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि आता बारक्याचं का कौतुक होतंय त्याचं तो प्रात्यक्षिकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वन चांगला आहे त्याच्याकडे आणि सध्या तरी तो बरोबर तो हाताळतोय. फलंदाजाला रीड करून बॉल यावेळेस ते डिलिव्हर्ड होत आहेत आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत बोलबाला राहिलाय सध्या तरी रोहन माळीचा उर्फ बारक्या. यावेळेस
इथेही टायमिंग हवं तसं जुळालेलं दिसत नाहीत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा पाहूयात थ्रो, आणि मग थ्रो झाल्यानंतर पाहूयात काय घडेल. सध्या तरी पुन्हा एकदा थर्ड पंचांकडे हाही निर्णय सोपवला गेलाय. पुन्हा बॉल चेक केला जाईल, रनआउट चेक केली जाईल. डिसिजन येणं बाकी आहे, परंतु कौतुक करेल मी विकेट किपरचं. क्लोज किपिंग आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो तो त्याचा रिप्ले आहे. ॲक्शन मोडमध्ये तोच नेहमीच राहिलाय. पाहूयात बॉल चेक केला जातोय. रनआउट ती चेक केली जाते. सध्या तरी डिसिजन पेंडिंगवरती आहे. नॉट आउटचा यावेळेस इशारा आलेला आहे. सेफ झोनमध्ये खेळाडू पोहोचलाय असं थर्ड पंचांचं म्हणणं. आमच्यापर्यंत तो डिसिजन सोपवला गेला, त्याचमुळे नॉट आउटचा इशारा. एक्शन रिप्ले आपला स्क्रीनवरती आहे. पहा तो पोहोचलाय आणि त्याचमुळे तो नॉट आउटचा इशारा आलेला आहे. इथे थोडासा स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्तचा बाहेर राहिला, त्यामुळे पंचांनी कळवला हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाल्यात. धाव फलकावरती 33ला 3 विकेट अशी परिस्थिती सध्या तरी आई गावदेवी पिळंजी टीमची राहिली आहे. एक क्षण असं वाटलं होतं विकेट जेव्हा गेला नव्हत्या, रितेश पाटील जोपर्यंत खेळत होता तिथे अशी परिस्थिती होती की खूप साऱ्या धावा होऊ शकतात, परंतु इथे काय घडतंय. ओ इथे फायनली ती विकेट मिळाली आहे. रनआउटची अजून एक विकेट. फलंदाज बाद. झाली असती, परंतु तो कॉलिंगचा अभाव होता आणि त्याचमुळे तो फायदा झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नामध्ये यश मिळतं आणि तिथे रनआउटची ती विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद झालाय. 33ला आलेली ही चौथी विकेट. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर नंतर धाव फलक 33 धावा. कमबॅक करणारे हे षटक राहिले, जिथे रोहन माळीनं फक्त त्या 5च धावा खर्च केल्यात. उर्फ बारक्या. नाव जरी बारक्या असला तरी देखील त्याची कामगिरी सगळ्यात मोठी राहिली आहे या मॅचमध्ये, कारण 5च धावा त्याने खर्च केला. त्यांनी आता अंतिम ते षटक, जिथे आता कॅप्टन चाललाय. वैभव म्हात्रेकडे आता कॅप्टन जातोय. जबाबदारी त्याच्यावरती सोपवली आहे. पाहूयात अंतिम षटकाची. इथून त्या धावा काढणे गरजेचे आहेत, कारण आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जय बजरंग वडवली टीमची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. त्याचमुळे ते धावा आई गावदेवी पिळजी टीमला काढावा लागणार आहेत या मॅचमध्ये. 33 झाल्यात. 15 ते 17 धावा तर इथून आल्यात तर मग मोठं टार्गेट होईल. तर कुठेतरी तुम्ही 45-50च्या घरापर्यंत पोहोचाल आणि मग ती फाईट मग होऊ शकते. तो प्रयत्न इथून करावा लागणार आहे. वैभव म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. स्ट्रोक तर मोठाच खेळायचा होता, परंतु तितकंसं टायमिंग जुळालं नव्हतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यासाठी तो वेळ घेतलाय वैभव म्हात्रेने, आणि तोपर्यंत आपण पाहतो ती सिंगल, आणि सिंगल नंतर ती स्ट्राईक ही रोटेट होते. फायदा आता किती घेतला जाईल पाहूयात, कारण स्ट्राईक रोटेट झाली आहे. धाव फलक आता 34 अंकावरती जाऊन पोहोचले. कमबॅक करणारा गेलं षटक आपण बारक्याचं पाहिलं, आणि त्या वैभवलाही आता तो चान्स आहे, जिथे परिस्थिती एक अशी होती की सहजरित्या वाटलं की 50चा आकडा सहज या मॅचमध्ये गाठला जाईल, परंतु अशा परिस्थितीमधून कमबॅक झालंय आणि आता वैभवी चांगली कामगिरी करतोय. पावलं पावली गोलंदाजाचा, बारकाच्या पावलं पावली गोलंदाजी वैभवची राहिली आहे. इथे आपण पाहतो मोठा स्ट्रोक मारू दिलेला नाहीत. गरंगळत बॉल ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटलाय. लॉंगॉनला फिल्डर आहे, धावत सुटलेत, निसटलाय आणि तिथे नॉट आउटचा इशारा येईल. पुन्हा एकदा तो नकार दिलाय.
सिंगलच मिळून जाईल. या सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे ससावेल. धावा झाल्यात 35. अंतिम षटकामध्ये चौकार षटकार येणं गरजेचं आहे. तिथे फक्त सिंगल सिंगल धावा येत आहेत. चांगलं कमबॅक होत आहे. जयभशंग वडवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. आणि गावदेवी पिळंजे संघ हाच प्रयत्न इथूनही चालवला जाईल की 50चा आकडा गाठायचा आहे, कारण अजूनही 4 बॉल बाकी आहेत. क्रॉस बॅटेडने खेळाय. काउ कॉर्नरला फिल्डर सेट केला गेलाय. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. खूपच चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय, कारण कोणताही वेळ न घालवता बॉल लगेचच कॅरी करून लगेचच तो फेकी केला स्ट्रायकर एंडला. तोपर्यंत पुन्हा एकच सिंगल. वैभव मात्रेचं हे षटक आतापर्यंत हेही फायदेशीर राहिलंय, हेही कमबॅक करणारं राहिलंय. आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 36 वरती धाव फलक. विकेट मॅटर करतायत त्यांनी सध्या तरी. त्या विकेट आल्यामुळे ते कमबॅक झालंय, कारण रितेश पाटील त्याची ती विकेट रनआउटची आली आणि मग त्यानंतर या धावसंख्येला मोठा स्पीड ब्रेकरच मिळाला असं वाटतंय. पाहूयात उर्वरित कामगिरी करून दाखवावी लागेल चेतनला. आता समोर खेळण्याचा प्रयत्न. विशेपला फटका तर चांगला आला. एक्सा कव्हरला गॅप वाटतोय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फिल्डिंग चांगली होते. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडलाच ती फेकी होते. तोपर्यंत 2 धावा मिळून जातील. 2च्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावते. धावा झाल्यात आता धाव फलकावरती टोटल 38 धावा. 38. फायटिंग टार्गेटकडे ही वाटचाल सध्या तरी करायची आहे गावदेवी पिळंजे टीमला. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत ते स्ट्रोक सध्या तरी कॉन्फिडन्स देणारे राहिलेले नाहीत. शांततेचा खेळ राहिला या ओव्हरमध्ये. सिंगल सिंगल 3 सिंगल आलेत, 1 डबल आले आहे. अशा पद्धतीनं 5च धावा आल्या 4 बॉलला. हा चांगला बॉल होता. अवे फ्रॉम दी बॉडी. पूर्णपणे आपण पाहत आहोत शरीरापासून दूर ठेवला गेलाय. हा बचावात्मक गोलंदाजी राहिली आहे आणि हेच महत्त्वाचं असतं अंतिम षटकामध्ये. तुम्हाला विकेट घेण्यापेक्षा, कारण हे शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे, इथे विकेटला जितकं महत्त्व नाही तितकं डॉट बॉलला महत्त्व असतं. आणि सध्या तरी हा डॉट बॉल इथे वैभव मात्रेनं हाताळलाय. खूपच चांगली कामगिरी, कारण अंतिम षटकामध्ये तिथे डॉट बॉल येणं गरजेचे आहेत आणि ते डॉट बॉल सध्या तरी हाताळले गेलेत. चांगलं कमबॅक राहिलाय. 38 धावा झाल्यात. गेल्या ओव्हरला फक्त 5च होत्या. आणि हा ही बॉल बीट करतोय. अपील तर जोरदार झाले आहे, परंतु तिथे तशी धाव मिळणार नाहीत, कारण हा डॉट बॉल मानला जाईल. आणि तिथे ओव्हरची समाप्ती, इनिंगची समाप्ती. याही ओव्हरला 5 धाव फलक जाऊन पोहोचलाय. टोटल धावा झाल्यात 38 आणि या मॅच मध्ये करायचे आहेत 39 धाव संख्येचा पाठलाग. हॅलो चेक. पिलांच्या संघ आपला एक प्रतिनिधी आपण संपर्क साधा लगेच असा आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. पिलांच्या संघ D11 भोकरी संघ आपला कॅप्टन उपस्थित करा. D11 भोकरी संघ आणि मुसारने B संघ आपला कॅप्टन उपस्थित करा. चला भोकरी संघ D11 भोकरी संघ आपला कॅप्टन उपस्थित करा. पिळ्यांचा संघ आपला एक प्रतिनिधी उपस्थित करा. इथे थोड्याच वेळामध्ये आमचे सन्मान चिन्ह ज्या आम्हाला मान्यवरांनी पुरस्कृत केलेत. सन्माननीय पालखणी गावचे समाजसेवक उद्योगपती विवेकजी पाटील, पालखणी गावचे उद्योजक विशालजी पाटील साहेब आणि पालखणी गावचे तन्मय पाटील, पंकजजी गरज उपस्थित होते. त्याच्या सोबतीने भूपेश पाटील मालबिडी, अतुल पाटील मालबिडी, आदित्य जाधव वाहुली आणि दीपक राऊत भोईरपाडा हे सर्व मान्यवर थोड्याच वेळामध्ये उपस्थित होते. त्यांचं सर्व मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मुसार टीमचे कॅप्टन उपस्थित होते D11 भोकरी. टॉस येथे करणार आहोत. प्रशांतजी बोंबे याच्या शुभास्ता आपण टॉस करणार आहोत. चला आपण या D11 भोकरे आणि गावदेवी मुक्तारने B टीमचे कॅप्टन उपस्थित होत्या दोन्ही टीम्स. सो बाबा ट्रॉफीमध्ये वेलकम.
चला आपण टॉस करणार आहोत बाबा चषक आणि एका बाजूला 9797. कॉल आपण इथे करतोय. टॉस स्पिन केला जातोय. बाबा चषक इट्स अ कॉल आणि तेच आलंय. सो इथनं टॉस सध्या तरी जिंकला आहे. मी मान्यवर विनंती असते की आपण पुढे मंचावरती स्थान पण नवा. डी11 भोकरी संघ टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे आणि एकंदरीत आपण 6 सामने इथे समोरून बसून पाहिलेत. आपण काय म्हणाल एकंदरीत टॉस किती महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नाविन्यपूर्ण संघ डी11 भोकरी या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये आर्यनचा चांगलाच खेळ आपण पाहिला. त्यांना सर्वच खेळाडू सँडी वगैरे आहेत त्या टीममध्ये चांगला खेळ आहे. धनेश आहेत, नानू आहेत, खूप चांगला खेळ राहिला. परंतु या मॅचमध्ये फ्लडलाईट्समध्ये अगोदर कोणता सामना कधी खेळले होते फ्लडलाईट्समध्ये खेळलेलं आणि मग कशा प्रकारे त्या फ्लडलाईट्समध्ये परफॉर्मन्स राहिला होता टीमचा? खूप चांगला राहिलेला. या मॅचमध्ये आल्यानंतर मग काय म्हणालेलं ओव्हरऑल आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं केलं आहे. गोलंदाजी करणार आहात, कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? मुसाने संघ वाडा परिसरातील एक चांगला ताकदी संघ आहे, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावापर्यंत रोखू. कॅप्टन मुसाने टीमचे आहेत आमच्या समेत. टॉस गमावला आहे. टॉसचा कॉल तर तुमच्या बाजूने आला नाही आहे. आता एकंदरीत तुम्हाला बॅटिंग करायचं आहे, परंतु बॅटिंग करताना काय माइंडसेट असेल ॲज अ कॅप्टन? नाही, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. या सीझनमध्ये मुसाने संघ देखील चांगल्याच स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, परंतु या हंगामामध्ये किती ट्रॉफीज तुमच्या नावावर दिलेल्या हंगामामध्ये? 5 ट्रॉफी आमच्या नावावर आहेत आणि पण आज मी माझी यंग साईड घेऊन आलेलो आहे. एकदम सगळी अंडर-25ची पोरं आहेत आणि नक्कीच चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळेल. काय म्हणाले एकंदरीत या ओव्हरऑल आयोजनाबद्दल? अप्रतिम आयोजन आहे आणि दादांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खेळायला इकडे चान्स दिला आहे. नक्कीच त्यांचा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. एक चांगली रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. हो, नक्की नक्की. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉस. डी11 भोकरी वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेचच आपण जाऊया पुढच्या इनिंगला सुरुवात इथनं केली जाईल. सो थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा बॅक टू क्रिकेट नाव हर्षल पवार यांच्याकडे. थँक्यू. येस, थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. आणि आता पूर्वार्ध अगदी आपण पाहिलं जिथे एका क्षणाला वाटलं होतं 50+ जातील, परंतु तशाही परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत फायटिंग टार्गेट तर आहे, कारण 38 झाल्यात. 39 धावसंख्येचा तो पाठला करायचा आहे या मॅचमध्ये. आणि तिथे ओपनिंगची जोडी आता दाखल झाली आहे भावेश दळवी आणि त्याच्या सोबतीला नीरज माळी. नीरज माळी स्ट्रायकर एंडला, भावेश दळवी नॉन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू वेगवान इतका होता, परंतु लाईन थोडीशी बाहेर राहिली आहे. सूरज आपल्याला बॉलिंग मार्कवरती तिथे पाहायला भेटतोय. या गोलंदाजाकडे तो वेग आहे आणि एक यंगस्टर गोलंदाज बॉलिंग करतोय. हो, खालोखाल राहिलाय हा बॉल, चान्सेस नव्हता, परंतु लाईन थोडीशी बाहेर आहे असं पण कळवत आहे, त्यामुळे वाईट बॉल आलाय. चला यावेळेस चॅलेंज केलेला आहे व्हाईट बॉलसाठी ना सर? ओके, चला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं सध्या तरी चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या डिसिजनला. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. पाहूयात काय घडलंय, काय बिघडलंय. यस, इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा थर्ड पंचांकडनं आलाय. वाईड लाईन सोडून निघाला हा बॉल. लगातारचे 2 व्हाईट बॉल आलेत. सूरजला ती लेंथ लाईन शोधावी लागेल, कारण यावेळेस आपण पाहतो ज्या धाबा काढल्या गेल्यात टीमनं 39चा पल्ला गाठायचा आहे. यावेळेस विनशीट करायचं होतं. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा हा तिसरा इशारा आलेला आहे तिसऱ्या बॉलवरती. लगातार 3 व्हाईट बॉल हाताळलेत. वेगापेक्षा टप्पा महत्त्वाचा हे काम म्हटलं जातं, तर हे यासाठी म्हटलं जातं आणि कदाचित इथे या बाउन्सची ती ग्वाही मिळाली आहे गोलंदाजाला. पहिला बाउन्स हाताळलाय
लगातारचे 3 वाईट बॉल आलेत. लेंथ लाईनवरती पकडून चालावं लागेल तर गोलंदाजी चांगली होईल. आता यावेळेस आपण पाहत आहोत तो गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न झालाय. 38 सर्कल क्रॉस करून बॉल डीपमध्ये निघाला आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत फिल्डिंग चांगली होते. ठीक आहे, सिंगल या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होतं या मॅचमध्ये. नीरज या खेळाडूच्या खात्यामध्ये आलेली ती सिंगल. टोटल धाव फलक 4. चला वेळेच्या बाबतीमध्ये ती वॉर्निंग येते. फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या. 4 ओव्हरसाठी 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटं आहेत. चांगला फटका आहे, पॉइंटला उडवलाय. चान्स कमी आहे, नो चान्स. यस इट इज 4. दिल मांगे मोर, चौकार. आदित्य जाधव वाहुले आणि दीपक राऊत भोईरपाडा या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे या बाबा चषकामध्ये. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये चौकारानंतर आलेली ती विकेट. फलंदाज भावेश बाद झालाय. रोहन माळी मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. थोडीशी लवकर विकेट आली जिथे आपण पाहत आहोत चांगला तो स्टार्ट मिळाला होता, कारण लगातारचे 3 वाईट बॉल आणि मग त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर चौकारी आला आणि मग त्यानंतरची ही विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. सूरजच्या खात्यामध्ये विकेट. वेगवान बॉल सन्मान देण्यास भाग पाडलाय आणि तिथेही आपण पाहूयात डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत खेळाडू पोहोचलाय. रोहन माळीच्या खात्यामध्ये ही सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतंय. धावा झाला धाव फलकापती टोटल 9 धावा. आणि हा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा. विकेट किपरनं यावेळेस तो बॉल अडवला आणि मग त्यानंतर जाऊन तो स्टिकला लागलाय. तोपर्यंत तो चान्स नव्हता रनआउटसाठी, कारण तोपर्यंत खेळाडू तिथे पोहोचलाय नीरज, आणि त्यामुळे तो नॉटआउटचा इशारा आला. खूपच चांगली पंचांची भूमिका पंचांचं त्रिकूटनं दाखवली आहे सगळ्याच ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये. कौतुक आहे पंचांचंही. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तो भन्नाट वेग लायलाय. आता ती लेन मिळाली आहे गोलंदाजाला. तोच आम्ही उल्लेख करत होतो. जर पहिल्या चेंडूपासून लेंथ अँड लाईनवरती कॉन्सन्ट्रेशन असतं तर हे षटक खूप फायदेशीर राहिलं असतं, परंतु पहिले 3 वाईट बॉल आलेत आणि आता धावा झाला धाव फलकापती टोटल 9. अंतिम बॉल तिथे स्ट्राईक रेटला आहे नीरज. स्विंग हिट केलाय. फिल्डर आहेत पॉइंटला. चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्राईक एंडला बॉल फेकी केलाय. डायरेक्ट हिट. काम तमाम. जावं लागेल, परतावा लागेल. नीरज माळीची विकेट. झटका क्रमांक 2. 9ला दुसरी विकेट. फलंदाज बाद. आता धावाही आल्या त्यांनी विकेटही आल्या, त्याचमुळे हा सामना थोडंसं बॅलेन्सिंग राहिला पहिल्या ओव्हरला.
यावेळेस आपण पाहत आहोत दे धक्का इरादा पक्का, ठोकला इथे हा अजून एक षटकार, 6 धावा. धावफलक आता 15 अंकावरती आणि एक महत्वपूर्ण सूचना आलेल्या आहे आयोजकांकडनं. जिथे पिळंजे संघानं आज रिपोर्टिंग थोडंसं लेट केलं होतं, त्यामुळे तुम्हाला 3 रनाची पॅनल्टी आहे, हे लक्षात घ्या. तर त्याचाही तो विचार केला जाईल, त्या पॅनल्टीचा आहे. 3 रनाची पॅनल्टी आहे. ओव्हर झाल्यानंतर त्या धावा ॲड केल्या जातील, हे लक्षात घ्या. दोन्ही संघानं ही सूचना महत्त्वाची असेल. 2 ओव्हर झाल्यानंतर त्या धावा ॲड केल्या जातील. इथे आपण पाहत आहोत चांगला चेंडू हाताळणी, मैदानाच्या आतमध्ये आकाशकडनं हा बॉल पूर्णपणे खांद्याचा वापर केला आणि त्यानंतर हा बाउन्सर हाताळलाय. गेल्या चेंडूवरती तो षटकार आपण रोहन माळीच्या बॅटमधनं पाहिला होता, सॉरी मयूरच्या बॅटमधनं पाहिला होता, आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत त्याच्याच विरोधामध्ये हा डॉट बॉल येतोय. इथे चांगला फटका खेळलाय, हा बॉल आता निघालाय थर्ड मॅनला, खाली क्षेत्र आहे, चेंडू सीमा पार, आला अजून एक चौकार. मयूर सुतारच्या बॅटमधनं आलेला हा अजून एक कडक हा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. चौकाराच्या मदतीने आता धावफलक 19 अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथे छान बॉल मिळेल ती विकेट. झटका क्रमांक इथे दिला गेला, अजून एक विकेट सपतन फलंदाज बाद. धावा जरूर आल्यात, परंतु एका बाजूला आपण पाहत आहोत ज्याची गरज आहे त्या विकेटही येत आहेत. 19 झाल्यात, अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. चौदा चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे आणि त्याच्यामध्ये पॅनल्टीच्याही त्या धावा ऍड होणार आहेत ओव्हर नंतर, त्यामुळे समीकरण थोडंसं सोपं वाटतंय. पाहूयात. लगातारचे 3 षटकार शरदजी गोतारणे साहेब यांच्याकडनं 1000 आणि विकीजी वारगडे साहेब यांच्याकडनं 500. इथेही आपण पाहत आहोत थोडंसं बॉडी बॅलन्स स्थिर नव्हतं, तरी देखील लाईन चांगली आहे आणि त्यामुळे आलेला अजून एक तो डॉट बॉल पाहायला भेटलाय. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि आता धावफलक 19 अंकावरती जाऊन पोहोचलाय. पॅनल्टीच्या आता 3 धावा ऍड केल्या जातील, त्याचमुळे 19 वरनं टार्गेट आता धावसंख्या आता 22 अंकावरती जाऊन पोहोचते. मध्ये 17 धावसंख्येची गरज. टोटल स्कोर कार्ड 22. 12 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची गरज. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी. बॅलन्सिंग इथूनही मॅच आहे, कारण त्या 3 विकेट लवकर आल्यात आणि ओव्हरऑल जी कामगिरी आतापर्यंत पाहायला गेलं तर ज्या खेळाडूंनी धावा काढल्या ते खेळाडू बाधी झालेत. चला आपण काही सन्मान आहेत मान्यवरांचे आपण ते करत आहोत. अशा व्यक्तिमत्वाने आपल्याला स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेला लागणारे सन्मान चिन्ह पुरस्कृत केले. जय शिवराय इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर पालकणेगावचे उद्योजक विवेकजी पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असे की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला यथोचित मान सन्मान नितेश निमसे यांच्या शुभास आम्ही करणार आहोत.
चला विवेकजी पाटील साहेब आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. हा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय विवेकजी पाटील साहेब जय शिवराय इंटरप्राइजेस उद्योजक पालकने आणि त्यांच्या वतीने आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी हे सन्मान चिन्ह आमच्या साहेबांची देण आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये आम्ही करत आहोत. यानंतर सन्माननीय विशालजी पाटील पालकणे गावचे समाजसेवक आहेत, त्यांना वेळेत द्यायचे की आपण या. विशालजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करतोय. यानंतर तन्मयजी पाटील उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तन्मयजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर पंकजजी गरत उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. पंकजजी गरत आपण या. भूपेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मालबिडी येथून ते उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. रोहन खापरे आर के यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. अतुल पाटील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. अतुल पाटील आपण देखील या. आदित्य जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य जाधव आपण या. वाहुलीवरनं ते मॅचचा आनंद घेण्यासाठी आले, त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. आदित्य जाधव यांना आपण सन्मानित करणार आहोत. सात बॉल 6 पाहिजेत. त्यानंतर ज्ञानेश्वरीजी शेळके उपस्थित आहेत, मुसारने त्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. ज्ञानेश्वरीजी शेळके यांना आपण सन्मानित करणार आहोत. धरून आपण तिथे थांबायचं आहे. रोहन चला मॅच आता अंतिम ओव्हरमध्ये येऊन टेपला आणि तिथे 6 बॉलला 6 करायचे आहेत. जिथे टार्गेट होतं 39 धावसंख्येचं आणि 3 ओव्हर नंतर धावफलक 33. आता राहिले 6 बॉल आणि 6 करायचे आहेत. चला वेळ आता कमी राहायला लक्षात घ्या. फिल्डिंग लगेचच सेट करा, कारण ती वॉर्निंग ही लगेचच दिली जाते पंचांकडनं, लक्षात घ्या. चला फिल्डिंग लावायचे आहे. 6 बॉलला 6 करायचे आहेत. सामना सोपा आहे. जिथे बॅटिंग करतायत जय बजरंग वडवली, हा संघ आपण पाहत आहोत.
तो उल्लेख आम्ही केला होता की बॅटिंग लाईनअप या टीमची भरपूर स्ट्रॉंग आज दिसते आणि ते बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग दिसले आहे, कारण 4 विकेट गेल्यानंतर तरी देखील त्या धावा आल्यात. रोहित सुतार आणि त्याच्या सोबतीला वैभव मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. 6ला 6 करायचे. तुषार बॉलिंग मार्कवरती. 6ला 6. त्या धावा आता त्या डिफेन्स केल्या जातील का? चला, वेळ तो जास्तचा घेतला जातोय, लक्षात घ्या. थोडंसं स्पीडअप द्यायचं आहे मॅचला. 6 मध्ये 6 करायचे आहेत. सामना पुन्हापणे आपण पाहत आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, जिथे जय बजरंग वडवली संघ खेळतोय. मागे चाललाय आणि आता तो झेलची संधी होती, झेल निसटलाय, सुटलाय आणि त्यामुळे आपण पाहत आहोत तिथे जीवदान मिळालंय. कालच्या रजनीमध्ये एक मॅच आपण पाहिला असेल जिथे 6ला 2 करायच्या होत्या, अशा परिस्थितीमधून फिल्डिंग करणाऱ्या टीमनं तो सामना जिंकला, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. काल तो एक मोठा विक्रम नोंदवला गेला या मैदानावरती. 6 बॉलला 2 त्या धावा काल डिफेन्स झाला त्या मैदानावरती. त्याचमुळे इथून आपण पाहत आहोत मोहंडोल आणि खालिंग अशी ती मॅच होती कालच्या रजनीमध्ये, आणि खालिंग टीमनं तो पलटवार केला होता कालच्या रात्रीमध्ये. आणि इथे आता अजून एक लेग बाईज. बॉल टू बॉलचं इक्वेशनच आहे. 4 बॉलला तर 4 करायचे आहेत. अंतिम चेंडूवरती मॅच नेला जाईल का गोलंदाजाकडनं, जिथे तुषार आतापर्यंत हुशारीने कामगिरी करतोय. 4 बॉलला 4च करायचे आहेत, परंतु सध्या तरी आपण पाहत आहोत लेग बाईटच्या धाबा आल्यात. तो कॉन्फिडन्स फलंदाजांना मिळालेला नाहीत, अकाउंट ओपन झालेलं नाहीत. चला चला, फिल्डिंग लावा. रोहित सुतारचंही अकाउंट ओपन झालेलं नाहीत, वैभव मात्रेचंही अकाउंट ओपन झालेलं नाहीत, म्हणजे इंडिव्हिज्युअल धाबा काढलेल्या नाहीत त्यांनी. राहिले आता 4 बॉलला 4. आणि आता हा बॉल उंच गेलाय, कॅचिटचा कॉल आहे, संधी आहे आणि तिथे पकडला गेलाय शेल. कहाणी ट्विस्ट. आता पलटवार होत असताना पाहायला भेटतोय. इथे विकेट आली, फलंदाज बाद. तीन चेंडूमध्ये आता 4 करायचे आहेत. सतीश गोतारने मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये 4 करायचे आहेत. आता कदाचित तो प्रयत्न आणि आता कदाचित तिथे विचार करत असेल आई गावदेवी पिळंजे संघ की त्या पॅनल डीच्या 3 धावा किती महत्त्वाच्या होत्या. त्या जर 3 धावा अजूनही असत्या त्यांच्याकडे तर मी म्हणेन हे टार्गेट खूप मोठं राहिलं असतं. परंतु आता तिथे आपण पाहत आहोत हाही सामना सोपा तितकासा नाहीत. 3 बॉलला 4 करायचे आहेत. सामना संपलेला नाही. चला, वेळ जास्तचा घेतला गेला या मॅचसाठी. प्लीज थोडंसं दोन्ही टीम कॉर्पोरेट करा. फास्ट खेळायचं आहे आणि त्या सूचना सातत्याने आता पंचही ते देत आहेत, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. 3 चेंडूमध्ये 4ची गरज. सतीश गोतारने स्ट्रायकर एंडला क्रॉस बॅटेडने खेळलाय, फक्त उंच गेलाय, गॅपमध्ये मारलाय, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, मिला मौका और ये जड़ दिया चौका. आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. अभिनंदन टीम, जिथे सामना जिंकलाय जय बजरंग वडवली टीमनं. विजयाचा जय जयकार होतोय. टीमचं अभिनंदन. हार्ड लक, टफ लक या मॅचसाठी पिळंजे संघ आपण आलात, खेळ दाखवलात. आपलं मनापासून आयोजन करणाऱ्या टीमकडनं आपलं गोड गोड कौतुक. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे रोहन माळी. बारक्या ठरला या मॅचचा हिरो, ज्यानं 6 बॉलमध्ये 11 धावा कुठल्या आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये आपण पाहत आहोत फक्त 5च धावा त्यानं एका ओव्हरला खर्च केल्या होत्या. त्याचमुळे तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, वेलकम. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. रोहन माळी, या आपण लवकर. मॅचचा मॅन ऑफ